अर्थ विभागाने बरेच आक्षेप नोंदवले तशी बातमी मी काल आणि आज वाचली आणि ही अचानक शेवटच्या क्षणी सुचलेली योजना दिसते आणि त्यामुळं मतं मिळवण्यासाठी हा एक शेवटचा प्रयत्न अर्थ या बजेटमध्ये झाला। त्यात अशा सगळ्या समग्र लोकप्रियता वाढेल, लोकांना आशा वाटेल, लोकांना हे कधीतरी होईल आणि आपल्याला काहीतरी पदरात मिळेल असं वाटण्यासाठी बऱ्याच घोषणा केल्या। त्यातली ही एक मोठी घोषणा की ज्या घोषणेमध्ये प्रचंड भार हा सरकारने स्वीकारायचं ठरवले। बस स्वीकारायचं ठरवले ते ठरवले, पण पहिले निकष, दुसरे निकष, तिसरे निकष, चौथे निकष जे ज्या पद्धतीने डायल्यूट केले त्या पद्धतीने बघता या योजनेला पूर्ण विचार करून त्यांनी जाहीर केलं असं दिसत नाही। आणि आता तर नवी बातमी बाहेर पडली आहे की राज्याच्या अर्थ विभागातूनच या योजनेला पूर्णपणाने विरोध होता आणि एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना त्यावेळी पडलेला आणि त्यामुळं पैशाअभावी ही घोषणा करण्यात आलेली आहे असा चित्र आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। तुम्ही सरकारमध्ये येईल असं दावा करता, सरकार येऊ दावा करता, तुम्ही सत्तेत आल्यानंतर या योजनेला कसं फेस करणार आहात? त्याच्यात काय योजना आहे? असं आहे की लोकांना सत्तेत बसलेली लोक असं सांगतायत की पुन्हा आम्हालाच निवडून द्या, आम्ही नाहीतर हे दुसरे कोणी येतील ते ह्या सगळ्या योजना बंद करतील। मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की या योजना अधिक सुधारून लोकांची चांगल्या पद्धतीनं सेवा कशी होईल हेच बघण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं भविष्यात सरकार करेल। आम्ही सकारात्मक राज्य करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आम्ही नकारात्मक भूमिका घेणार नाही। आर्थिक बोजा येतो तो कसा फेस करणार आहात याचं हे विचारलं म्हणजे त्याचा मार्ग आता सध्या जे सरकार आहे ते पुढच्या 2-2.5-3 महिन्यात काढेल असा आम्हाला विश्वास आहे। त्यांनी जर नाही काढले तर मग आम्ही काढूच। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? असं फडणवीसांनी प्रश्न विचारला, जरांगे पाटलांनी पण त्याचा पुनरुच्चार केला की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल अथवा पवार साहेबांनी याच्यावर सकाळी भाष्य केलेलं आहे, त्यामुळे आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही आहे। आज आपण जो विधानसभा मतदारसंघाने हा आढावा घेतला, एकंदर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जी उमेदवारांची जी काय परिस्थिती त्याबद्दल काय सांगतात? विधानसभा मतदारसंघातल्या 2 मतदारसंघाचा आढावा झाला, उरलेले अजून 4 मतदारसंघ थांबलेले आहेत, पण चांगली परिस्थिती आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्ते ठामपणाने आग्रही असणं हे मला वाटतं की मला बऱ्याच वेळेला वाटायचं की सगळे पुढारी गेल्यावर आमच्याकडं काय राहतंय, पण मला वाटतं जनता आमच्याकडे राहिलेली आहे आणि ती जनता साधे कार्यकर्ते येऊन काय करावं याच्या सूचना करत असतात आणि लोकसभेला त्याचा प्रत्यय बजरंग बाप्पा सोनवणेंच्या निवडणुकीत लोकांनी प्रयत्नपूर्वक त्यांना निवडून आणलं त्यात आहे। त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जीवावर या विधानसभा देखील आम्ही जिंकू। जे उमेदवार मुलाखती देत आहेत त्यांच्यापैकीच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे का? बजरंग बाप्पा जरी उडी पण मारून आलं तर तसं बदल होण्याची शक्यता? बजरंग बाप्पांनी उडी मारलेलीच नाही। बजरंग बाप्पा हे माझ्या कायम संपर्कात होते। बजरंग बाप्पा मला ज्या दिवशी ते काही त्यांनी निर्णय घेतले पूर्वी त्या दिवसापासून ते मला म्हटले की हे काय चुकीचं केलंय, घोटाळा केलाय, या लोकांनी घोटाळा केलाय। प्रतिक्रिया त्यांची मी त्यांच्याबरोबर राहणार ही पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी फुटल्यानंतर बाप्पाचीच आहे पहिली प्रतिक्रिया। सोनवणे यांच्यासोबत तुम्ही संपर्कात होता, तसे आणखी काही संपर्कात आहेत का? पण ते आपण कोणी संपर्कात आहे का तुमच्या? माझ्या संपर्कात बरेच लोक आहेत। आज बाबाजानींचा प्रवेश झालेला आहे, ते त्यातलंच एक उदाहरण आहे। मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला जसं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने खासदार निवडून आले महाराष्ट्रात, तशाच पद्धतीने विधानसभेला सुद्धा ती एकजूट राहणार आहे का? आम्हाला ही जागा नाही मिळाली म्हणून आता आम्ही विरोध करू, आमचा अपक्ष उभं करू,
असं जर झालं तर काय अवस्था होईल महाविकासाची? मला असं वाटतं की अजून आम्ही चर्चाच सुरू केलेली नाही. चर्चा सुरू करण्याच्या आधी इन अँटिसिपेशन काही विधानं करणं योग्य नाही. आणि मला वाटतं की आमच्या तिन्ही पक्षांचं, त्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी आमचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे आपण म्हणताय तशी परिस्थिती निर्माण होण्याचं संभव फार कमी आहे. हो हो, तर ते आमचे आघाडीतले बीड मतदारसंघामध्ये शिवसेना ही दावा करते आणि विद्यमान आमदार हे तुमच्या पक्षाचे आहेत. व अशा ठिकाणी म्हणजे राज्यातल्या अनेक मतदारसंघात असा तिढा निर्माण होतो. तर तुम्ही याच्यावर काय करणार थोडा? काय आहे की लोकसभेच्या निवडणुका लढवताना ज्यांचे जिथे खासदार होते, भले तिथले खासदार पक्ष सोडून गेलेले असले तरी शक्यतो तिथल्याच उमेदवारांना तिकीट देणं प्रायोरिटीनं देण्यात आलं. साधारणपणाने त्याच लाईनवर सगळ्या मतदारसंघांच्या चर्चा होती. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादी लढवत आलेली आहे. एक परळीपूर्वी काँग्रेसमध्ये लढवायची. आता नव्यानं जी चर्चा झाली आज किंवा वरिष्ठ पातळीवर, तर 6 पैकी किती जागा राष्ट्रवादी लढवेल? मित्रपक्ष तसं आकडा उद्धृत करणं योग्य नाही, कारण आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत याची चर्चा करू. त्यामुळं आमचे घटक पक्ष कोणी दुखावले जातील असं बोलणं योग्य नाही. आता आमची चर्चा झाल्यानंतर मग आपल्याला ही आकडेवारी दिसेल. पण आपण सुज्ञ आहात, आपल्याला कुठल्या जागा कोण लढवू शकते हे आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे, असं बावनकुळे शरद पवार यांच्यावर. तर बावनकुळेंसाठी अमित शहाच सूर्य आहे ना, त्यामुळे बावनकुळे म्हणणारच तसं. आम्ही बावनकुळेंनी जरा जरी इकडं तिकडं केलं तरी बावनकुळेंचं काय होईल ते बावनकुळेंना माहिती आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांना काही ना काही बोलावं लागतं. त्याकडे फार तुम्ही लक्ष देऊ नका. राज्याचे अर्थमंत्री एखादी घोषणा करतात आणि अर्थ विभाग ते आक्षेप घेतात त्याच्यावर, असं म्हणायचे की पवार साहेबांची माणसं अजूनही मंत्रालयात आहेत, तसं तुमची काही माणसं अजून तिथं आहेत असं तुम्हाला म्हणायचं का? खूप वर्ष तुम्ही अर्थसंकल्प सादर केलेला आहे. काय असतं की कोणत्याही प्रस्तावावर आणि असा अतिरिक्त सरकारला न पेलणारा भार ज्यावेळी प्रस्तावित केला जातो त्यावेळी तेवढे पैसे कसे उभे राहणार याच्याविषयी नवीन रेव्हेन्यूचे सोर्स दाखवावे लागतात किंवा मग आहे त्या योजना काही बंद कराव्या लागतात. आता उदाहरणार्थ सध्या असं दिसतंय की सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पैसे हे पर्यटनासाठी, म्हणजे आता ज्येष्ठांचं पर्यटन जे चालू केलं आहे तर त्यासाठी त्यातून पैसे वळवण्याचं काम चालू झालेलं आहे. ते आदिवासी समाज पूर्ण नाराज आहे. सामाजिक न्याय विभागाची मागासवर्गीय समाजाचे सगळी लोक यावर आंदोलनं करतात, निवेदनं देत आहेत. तुम्हाला काय घोषणा करायचे ते करा, पण त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते तुम्ही डायव्हर्ट करू नका. आणि आज हे सरकार ते पैसे डायव्हर्ट करतं आहे आणि तेच काम हे उरलेल्या सगळ्या योजनांच्या बाबतीत हे करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळं वित्त विभागाने जो विरोध केलेला आहे तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आणि वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही आहेत, सरकार हे पैसे उभे करू शकत नाही. सरकारने आतताईपणाने या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि सरकारने हे निर्णय करताना कोणताही मागचा पुढचा विचार केलेला नाही. सवंग लोकप्रियता आणि मतं मिळवण्यासाठीच हे काम आहे. हे आता आमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या कळायला लागलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांना तुमच्यामध्ये भावी मुख्यमंत्री दिसतात, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी याकडे पाहतच नाही. आता तुम्ही म्हणालात की वित्त विभागाकडे यासाठी पैसा नाही, मात्र 2 तासापूर्वीच अजित पवारांनी ट्विट केलंय बक्कळ पैसा आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक आहे ना, त्यामुळं आता वित्त विभागाची खरी माहिती बाहेर आल्यामुळं त्यांनाच सांगण्यात आलं असेल की तुम्ही याच्यावर ट्विट करा आणि स्पष्टीकरण द्या, नाहीतर हे आपल्याला परवडणार नाही. बातम्यात तथ्य नाही आणि विरोधक आरोप करतात असं त्यांचं म्हणणं. विरोधक नाही,
वित्त विभागाची माहिती आहे ती. वित्त आरोप कुणी केला आहे? आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोहोचली आणि आम्ही त्याबद्दल फक्त कमेंट करतोय. मात्र त्यांनी ट्विट पण केले की पैसा आहे. तेच कारण त्यांना करायला लावलं असेल. ते फार स्वतःच्या मनाने फार करत नाहीत, पण ते त्यांना सांगितलं असेल की हे स्पष्टीकरण द्या, दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वित्त विभागानेच विरोध केलेला आहे हे आता सर्वश्रुत आहे. म्हणजे पैसे नाही, एखाद दुसऱ्या महिन्याचे पैसे देतील, हे नंतर घाईला येतील. मध्यंतरी लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर नूतन खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जयदत्त अण्णांची भेट घेतली होती पुण्यातल्या घरी जाऊन. एक गोष्ट आहे, मी एक मध्ये सिनेमातला एक क्षण सांगतो. डॉन सिनेमा आहे. डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते, मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते. तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार? तर तो म्हणतो माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत, त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला. तर ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे, पोलिसांना माहीत नाही. आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात. पोलीस काही करू शकत नाही. तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही, कुणालाही माहीत नाही, असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे. पण मी त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोधपत्रकारिता केली आणि ही माहिती आली. त्यामुळे डॉनचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार नाही. नाही, माझी त्यांची काही संपर्क नाही झालेला. पालकमंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की 6च्या 6 मतदारसंघ ते महायुतीचे निवडून असा त्यांनी दावा केलेला. आता हे शेवटी निवडणूक आहे म्हटल्यावर प्रत्येक पक्ष आमचेच निवडून येणार असं म्हणण्याचा संभव जास्त आहे. असं कोण म्हणेल का की माझे 3 पडतील आणि 2 निवडून येतील आणि 1 ड्रॉ होईल? माझा एक असा प्रश्न आहे, संघाबाबत तुम्ही जाणता, भाजपबाबत काय बोललं जातं, प्लॅन करून ते कार्यक्रम करतात असं बोललं जातं. एक 10-15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे भाजप, त्यांचं कल्चर भाजपमध्ये संघामध्ये वाढलेलं होतं. अजितदादांचं कल्चर हे काँग्रेस कल्चरचेच आहेत. अजितदादा त्याच्यात काही हे नाही. पण 10-15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले, तो काही प्लॅन होता का की अजितदादाला तिकडे घेऊन जाण्यासाठीच ते इकडे घुसले होते, असं काय होतं? गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी. त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन होता. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता. श्याम मानव यांनी जे काही दावे केले त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली. तितकी मोठी दावे चर्चा होती, काय कारण? श्याम मानव यांनी जे काही दावे केले आणि ते देशांच्या बाबतीमध्ये आणि जे काही दावे केले त्यांनी ते ॲफिडेव्हिट मागितले होते आणि त्या ॲफिडेव्हिटच्या बदल्यामध्ये त्यांना ईडी कारवाई होणार नव्हती. त्याबद्दल चर्चा होत नाही. म्हणजे देशातील चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यावर काय कारण? नाही, असं आहे की अनिल देशमुख यांनी स्वतःहून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांना कोण जाऊन भेटलं, काय त्यांना प्रस्तावित केलं, हे सगळं त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे. प्रसारमाध्यमांच्यात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं अनिल देशमुख हे जे सांगतायत ते सत्य मानलं पाहिजे आणि एखाद्याला अडचणीत आलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं ऑफर देणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे. अनिल देशमुखांच्या विरोधी पहिलं तर कुभांड रचलं गेलं. त्यांना मुद्दामून अडचणीत आणण्यात आलं. त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आलं. 100 कोटीचा आरोप करण्यात आला. पैसे दिले नाहीत, घेतले नाहीत. आणि तरी देखील ज्यांनी इतर ठिकाणी गंभीर असे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुखांच्यावर ॲक्शन झाली.
जे अँटेलिया केसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, अशा लोकांच्याकडून आरोप करण्यात आले आणि ते ग्राह्य धरून अनिल देशमुखांना त्यावेळी घेरण्यात आलं. हे खरं म्हणजे भारतीय लोकशाही, भारतीय न्यायव्यवस्था यांना काळजी करणारीच घटना आहे. असंही होऊ शकतं. हा अनुभव अनिल देशमुखांच्या केसमध्ये सगळ्यांना आला. देवेंद्र फडणवीस त्यावर उत्तर देत असताना असं म्हटले की आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, रश्मी शुक्ला पुन्हा एकदा कार्यरत आहे, त्यांच्याच माध्यमातून ते ॲप आणलं होतं आणि सगळ्या नेत्यांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत अशी चर्चा. असू शकतं ना. कोण कुठं खाजगीत काय बोललं, काय केलं इज नॉट इम्पॉर्टंट. पब्लिकमध्ये काय बोलतो कोण याला जास्त महत्त्व आहे. खाजगीत कोण काय बोलते, आता हे दोघं काय बोलले तर ते बोलले म्हणजे त्यांनी ती ॲक्शन घेतलीच किंवा केलीच असा अर्थ होत नाही. ॲक्च्युली व्हॉट हॅज हॅपन्ड, ॲक्च्युली ॲक्शन काय झाली याला जास्त महत्त्व आहे. मी आणि तुम्ही उद्या फोनवर बोललो तासभर आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्यांच्या 1,000 कोटी रुपये संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे पोचतील आणि तुमच्याकडे ईडी आली काय करणार. तसं ॲक्च्युली ॲक्शन काय झाली याला महत्त्व आहे. त्यामुळे फोनवरची संभाषणं, व्हिडिओ, ऑडिओ याच्यामुळं घटना घडली असं समजणं योग्य नाही. फडणवीस साहेब आणि देशमुख सुद्धा एक पेन ड्राईव्ह दाखवतात, माझ्याकडे सुद्धा व्हिडिओचा पेन ड्राईव्ह आहे असं ते दाखवतात. तो काय डॉन मधल्या रिव्हॉल्वर सारखाच आहे माहीत नाही. आपण त्यांना इकडे पाठवतो एकदा दौऱ्यावर, त्यावेळी महाराष्ट्रातील पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुराची परिस्थिती आहे. पूर इकडं मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पण आता जलसंपदा मंत्री असताना काहीतरी आमच्या शिरूर पट्ट्यात किंवा त्या पाण्याचं काहीतरी केलेलं होतं शेवटी जाता. आष्टीची या योजनेला बरीचशी गती दिली आम्ही. ती योजना पूर्ण होईल. त्यावेळी टेंडर काढण्यात आलेलं. परत तिकडे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 2 योजना याचं काम गतीनं आता पूर्ण होईल. तेही या वर्ष 1.5 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे. त्याचबरोबर 19 TMC पाणी मध्य गोदावरी खोऱ्यात हे माजलगाव धरण जे आपल्या जिल्ह्यात आहे ते मला वाटतं 1973च्या आधीचं दाखवलेलं का नंतरचं. त्यामुळे आपलं 19 TMC पाणी त्या गणितात आपण वंचित राहिलेलो होतो. आता 19 TMCचे अधिकचे योजना आपल्याला घेता येतील अशी व्यवस्था माझ्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना निर्णय घेऊन केली. त्याच्यावर अनेक बंधारे आणि अनेक कामं आता जिल्ह्यात मध्य गोदावरी खोऱ्यात चालू आहेत. आणि नांदेड जिल्ह्यात नांदेडच्या पलीकडं पाणी आपल्या शेजारच्या राज्यात जातं. त्यातलं जवळपास 44 TMC पाणी पलीकडे जात होतं. तेही दुरुस्त करून त्यातलं बरंचसं पाणी परत आणण्याचा म्हणजे रिव्हर्स पाणी करण्याचा देखील प्रकल्प आम्ही प्रस्तावित केलेला. तोही प्रकल्प होईल काही दिवसांनी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.